मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना स्वतः वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला आणि 9व्या हप्त्याचे पुन्हा वितरण सुरू। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आज मंत्री मंडळाच्या बैठकीत एक अत्यंत मोठी आनंदाची बातमी समोर दिली आहे। नमो शेतकरी सन्मान निधी योजना निधी बँकना वितरण करण्यात आला असून ज्या शेतकऱ्यांना काही दिवसापासून 8वा हप्ता मिळाला होता त्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी ठरण्यात आलेली आहे। सरकारने आज घेतलेल्या नियमानुसार नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण आज थोड्या वेळात सुरू होणार असून पहिला टप्पा 12 जिल्ह्यात यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे। या यादीत सर्वात पहिले नाव अमरावती जिल्ह्याचे असून तिथे भातुक आणि नांदगाव अंकेश्वर या भागातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होण्याची प्रक्रिया आता वेगाने सुरू झाली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचं पण नाव कळेल। चला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। सरकारने सांगितलेल्या माहितीनुसार सरकारने सांगितले आहे की बघा, आज 12 जिल्ह्यामध्ये लाभ मिळणार, उद्या पण पुन्हा 12 जिल्ह्यामध्येच लाभ मिळणार आहे, त्याच्या उद्या पण 12 जिल्ह्यामध्येच लाभ मिळणार। बघा आता या ठिकाणी या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही शेतकरी बांधवांनो, चला तर आपण पाहून घेऊया। जर का तुमचं या 12 जिल्ह्यामध्ये नाव येत असेल तर बघा, तुमच्या खात्यामध्ये टोटल 2,000 रुपये जमा होणार आहेत। सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि आता पात्र शेतकरी बांधवांसाठी यादी आता सरकारने जाहीर केली असून बघा, कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार यावेळेस पारद करण्यात येण्यासाठी कडक तपासणी केली जात असून केवळ पात्र शेतकरी बांधवांच्या यांनाच लाभ दिला जाणार आहे। जिल्ह्याच्या या विशेष यादी धाराशिव जिल्ह्यात देखील समावेश करण्यात आला असून इथे तुळजापूर आणि उंबरगाव भागातील शेतकऱ्यांच्या मोबाईलवर काही वेळात पैसे जमा झाल्याचा मेसेज पाहायला मिळेल। त्यामुळे तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये नाव आहे का पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात ते पण नक्कीच आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगू शकता आणि मेन म्हणजे अशाच बातम्या ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर पुढील बातमी आपण जाणून घेऊया। नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्यासाठी सरकारने सुमारे 18 कोटीपेक्षा जास्त निधी मंजूर केले असून तो थोड्या वेळात डीबीटी माध्यमातून पाठवला जात आहे। यादीमधील पुढील माहिती म्हणजे की पुढील जिल्हे छत्रपती संभाजीनगर असून तिथे खडक, सिल्लोड आणि सोयगाव या तालुक्यातील शेतकरी बांधवांना या पहिला टप्पा पैसे मिळणार आहेत। सरकारने असं स्पष्ट केलं आहे। शेतकरी बांधवांनो, हा नमोचा 9वा हप्ता मिळवण्यासाठी तुमची ई-केवायसी आणि बँक खाते आधारशी लिंक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, अन्यथा लाभ मिळायला तांत्रिक अडचणी येऊ शकतात। पहिला टप्पा निवडलेल्या जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रमुख समावेश असून इथे लाभ मिळणार आहे। पन्हाळा, गगनवाडा आणि गडहिंग्लज भागातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आज थोड्या वेळात हप्ता जमा होणार आहे। राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 3 दिवस 12 जिल्ह्यांमध्ये म्हणजे की 3 दिवस 12 जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे। आज ते 12 वाजता वितरण सुरू होणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना थेट बँक खात्यावर 2,000 रुपये मिळणार आहेत। बघा, तुमच्या जिल्ह्याचे या यादीमध्ये नाव आहे का? चला तर जाणून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला थोडा व्हिडिओ ध्यान देऊन पाहावा लागेल। सोशल मीडियावर अनेक खोट्या बातम्या आणि अफवा पसरत असल्याचे मुख्यमंत्री आज स्वतः अधिकृत निर्णयानुसार केला असून निधी वितरणाचा आदेश दिला आहे। आज 5 महत्त्वाचे जिल्हे म्हणजे जळगाव असून इथे 40 गाव, जमनेर आणि तुंबाई नगर मधील शेतकऱ्यांच्या यादीत पडताळणी आता पूर्ण झाली असून त्यांचा आज मोठा दिलासा मिळाला आहे, म्हणजे की त्यांना खूप मोठा आनंद झाला असून आज ते सर्व शेतकरी खुश आहेत, कारण की आपण अशी बातमी समोर आणलेली आहे जी ऐकून तुम्ही पण आणि तुमचे शेतकरी बांधव पण व तसे तुमचे मित्र पण जास्तीत जास्त खुश होतील। त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ शेअर करसाल ना?
कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता ते पण नक्कीच सांगा, जेणेकरून आम्हाला पण कळेल की आपले शेतकरी बांधव इथून पण व्हिडिओ बघतात. चला तर आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया. या योजनेअंतर्गत श्रीमंत थोडे आमिर या शेतकऱ्यांना या योजनेतून बाहेर काढण्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली असून यामुळे खऱ्या गरजू शेतकऱ्यांना पात्र लाभ मिळणार आहेत. म्हणजे की ज्यांना खरंच हप्त्याची म्हणजे की पैशाची गरज आहे त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. यामध्ये यादी पुढे नंदुरबार जिल्ह्याचे उखरलेले करण्यात आला असून तिथे नवापूर आणि शेलार तालुक्यातील आदिवासी बांधवांसर्व इतर सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांना आज थोड्या वेळात नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता लाभ मिळणार आहे. सरकारच्या या नियमानुसार राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण असून रखडलेले हप्ते आता कामामागे एक जमा होत आहेत. या यादीत सर्वात जिल्ह्यांमध्ये नांदेड असून येथे अर्धापूर, बिलोली आणि देगापूर भारतीय शेतकरी बांधवांना आज नमोचा नवा हप्ता पैसे मिळण्याची पूर्ण खात्री प्रशासनाकडून देण्यात आली असून वितरण प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकरी बांधवांना आठवा हप्ता मिळाला नाही त्यांनी आंतरिक त्रुटी दूर करून त्यांनी देखील नवा हप्ता त्यासोबतच लाभ देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. यातील पुढे महत्त्वाचं नाव बीड जिल्ह्यामध्ये असून तिथे गेवराई, माझगाव आणि परळ वैद्यनाथ या भागातील हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात आज थोड्या वेळात निधी जमा होण्याची संकेत कृषी विभागाने दिली आहे. यामधील पुढील नाव बुलढाणा, देऊळगाव, राजा, नांदूर आणि कलमापूर भागातील सर्व शेतकरी बांधवांना मोबाईल पैसे जमा झाल्याचा पाहायला मिळेल. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच बातम्या ऐकण्यासाठी. चला तर भेटू एकदाच अशाच नवीन बातमीमध्ये. धन्यवाद.